लोकप्रिय विधायक और ग्रैंड अलायंस के उत्तर पूर्व मुंबई के उम्मीदवार मिहिर कोटेचा 26 अप्रैल शुक्रवार को विक्रोली में चुनाव कार्यालय में अपना नामांकन पत्र दाखिल किए। उत्तर पूर्व मुंबई निर्वाचन क्षेत्र से लाखों लोग कोटेचा को आशीर्वाद देने के लिए उमड़ी। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में मिहिर कोटे नामांकन प्रक्रिया पूरी की। रखडला गेला याकडे कसं हे बघा, त्याचा सोल्युशन आलेला होता, पण आता तो विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि विषय प्रिजुडाइज असल्यामुळे मी याच्यावरती भाष्य करणार नाही। जीचा सैनिक आहे, मी घरोघरी फिरणार आहे, ताकदीने माझा प्रचार करणार आहे आणि जनताने हे ठरवलेलं आहे की तिसऱ्यांदा त्यांना मोदीजीच पंतप्रधान पाहिजे। मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि मोदीजींचा हा सैनिक यालाही जनता निश्चितच आशीर्वाद देऊन त्यांचा प्रतिनिधी निवडून दिल्लीला पाठवणार।